तालुक्याचे एडीएम साहेब आणि तहसीलदार साहेब यांनी नाचनवेल प्राथमिक आरोग्य केंद्रात भेट दिली असता त्यांना ह्या भेटीतून असं जाणवलं की ह्या आरोग्य केंद्राची फार दयनीय अवस्था झालेली आहे। आम्ही गावकरी तर कंटाळून गेलो, वेळोवेळी निवेदनं दिले, कंप्लेन्या केल्या, पण त्या कंप्लेन्याचा त्यांचे जे संबंधित खात्याचे प्रमुख आहे हे काहीतरी त्यांचा लागाबांधा असल्यामुळं ते आमच्या कंप्लेंटची केअर कधीच त्यांनी केलेली नाही। तरी गावकरी कंटाळून आम्ही कागद निवेदन सोडून दिलं, पण आज आपल्या तालुक्याचे कर्तबगार दोन्ही अधिकारी आल्यामुळं त्यांनी चौकशी करून पंचनामा केला, आमच्या समक्ष पंचनामा केला, आमच्या सह्या घेतल्या आणि आमचं तर म्हणणं आहे साहेब, यांना कायमस्वरूपी यांचं निलंबन करा, सस्पेंड करा, यांना काहीच लाज उरलेली नाही या PSC मध्ये। सगळ्या शासनाच्या फॅसिलिटीज असून एक खोकल्याची बाटली सुद्धा इथं मिळायला तयार नाही। कुठे दवापाणी जातं, काय जातं हे कोणाला माहिती सुद्धा होत नाही। आमची आरोग्य समिती त्याची 6-6 महिने मीटिंग सुद्धा घेत नाही। मीटिंगमध्ये DSO येतात, त्यांचे लागेबांधे असल्यामुळं आपण काही प्रश्न केला तर नाही हो, हा हो असे उत्तरं देतात। तर त्याच्यात आम्हाला काही म्हणजे इंटरेस्ट न वाटल्यामुळं मग आम्ही याच्याकडे कंटाळून दुर्लक्ष करीत आहे। तरी आज साहेबांनी जे टोकाचं पाऊल उचललं त्याबद्दल दोन्ही तहसीलदार साहेब आणि एडीएम साहेब यांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो। मी संतोष गोरड, उपविभागीय अधिकारी कन्नड, आज नाचनवेल या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट दिली असता माझ्या असं निदर्शनास आलेलं आहे की या ठिकाणी 2 वैद्यकीय अधिकारी आहेत, परंतु ते दोन्ही वैद्यकीय अधिकारी आज या ठिकाणी गैरहजर आहेत। त्यासोबत या ठिकाणचे फार्मासिस्ट याची चौकशी केली असता ते देखील औषधं आणण्यासाठी संभाजीनगर या ठिकाणी गेले असे मला या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। उपस्थित स्टाफपैकी हजेरी पटावरची तपासणी केली असता 4 कर्मचारी अनुपस्थित आढळले। त्यांची अनुपस्थिती टाकून त्यांच्या विरुद्ध आजच्या 1 दिवसाचं वेतन कपात करण्याचा प्रस्ताव माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे पाठवण्यात येणार आहे। त्यानंतर या ठिकाणी तपासणी केली असता असं आढळून आलं की आज OPD 9:30-10 वाजल्यापासून 12:30 वाजेपर्यंत चालू आहे, परंतु सदर OPD मध्ये येणाऱ्या पेशंटची तपासणी ANM यांच्या मार्फत केली जाते आणि त्यांच्या मार्फतच त्यांना औषधाचा रेफर हे केलं जातं। ही अत्यंत गंभीर बाब आहे। तसेच या ठिकाणी इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरीची देखील चौकशी केली असता डिसेंबर महिन्यामध्ये ग्रामदेवता प्रतिनिधी रुपाली चव्हाण, कोल्हापूर दिसून आलं। या ठिकाणी 29 गावं या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आहेत, परंतु इतक्या मोठ्या प्रमाणात गावं असताना देखील केवळ 2 महिलांची डिलिव्हरी प्राथमिक आरोग्य केंद्रात होते। ही बाब अत्यंत गंभीर आहे। एकंदरीत सर्व परिस्थिती पाहिली असता PSCची परिस्थिती ही अत्यंत दयनीय आणि विचार करण्यासारखी आहे। या ठिकाणी शासनाने सर्व सुविधा सर्वसामान्य गोरगरिबांसाठी दिलेल्या असताना देखील प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे जर सर्वसामान्य रुग्णांना आणि नागरिकांना त्रास होत असेल तर त्याबाबत माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव पाठवून यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई करण्याबाबत प्रस्ताव मी माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवत आहे।